नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो कुमार ट्रेडिंग कंपनीमध्ये आणि त्यांचे यांच्याकडून आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. कांद्याची रेट काय चालू आहे, जेणेकरून कांद्याचे बाजारभाव आम्हाला तुम्ही परिचय देऊन सांगा. आता काय सध्या तर सुखसागरचा म्हणजे बंगालचा माल चालू आहे आणि राजस्थानचा अलवारचा पण चालू आहे. त्याच्यामुळे काय आता भाव थोडे कमी आहे. तो जो बंगालचा जो माल आहे सुखसागरचा, तो काही दिवसामध्ये आता कमी आहे, महिन्या 15 दिवसामध्ये. बंगालचा माल जो लाल कांदा आहे, उन्हाळी कांदा आहे, काय सांगता? त्यांचा याचा कांदा आहे तो उन्हाळी असा लाल काही नाही. त्यांचा तो वर्षातून एकदा येतो त्यांचा कांदा, या सीझन मध्ये राहतात 2-3 महिन्यामध्ये. मग आपण लाल कांदा समजायचा की उन्हाळी कांदा असं? लालच समजा लवकर खराब होऊन जातो तो. खराब होऊन जातो. तर मग बंगालचा म्हणणं आहे, राजस्थान अलवारचा. राजस्थानचा लालानीच राहतात, थोडा टिकतो तो. तर मग तुमचं म्हणणं आहे आवक ह्या कांद्याची जास्त आहे. हा, त्या कांद्याची जास्त आहे. आणि आता शेतकऱ्याचे उन्हाळी कांदे निघाल सुरू झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर पण मग भाव काय चालू आहे आजचे म्हणा किंवा या हप्त्यामध्ये कसे? आजचे काय स्थिरच आता 9 रुपये 10 रुपये 11 रुपये मोठा माल. 9 रुपये मीडियम म्हणते 8-9 रुपये. 8 रुपये. तर मग समजा महिन्यात पुढच्या महिन्यात भाव सुधारेल की? 1-1.5 महिना म्हणजे थोडेफार 1-2 रुपये वाढन, कारण महिनाभरात सुसागरचा माल संपून जाईल. मग थोडेफार वाढन मीडियम मालाचे भाव. तर मग भाव वाढेल तर मग शेतकऱ्यांनी हे थोडंफार चालू ठेवायला पाहिजे ना. थोडं ठेवलं तर रोटेशन मध्ये भाव पण भेटत आणि हे पण होतं ना. विदेशाला माल जाईल की नाही आपलं कसं? आता ते युद्धामुळे तर सध्या काही सांगता येत नाही ना. युद्ध जेव्हा संपन्न तेव्हा होईन. आता ते कोलंबो आणि श्रीलंका चालू आहे ना. विदेशात तर आपला माल जातो. श्रीलंका चालू आहे ना. श्रीलंका चालू आहे. जवळचं चालू आहे. बाहेरचं नाही चालू. कतार याचे नाही, ते बंद आहे आता युद्धामुळे. तर मग आता हे आमचे तमिळनाडूचे अण्णा हिंदी बोलून हिंदी येत नाही त्यांना. बरं शेट, तुम्ही त्यांच्याकडे देऊन टाका.